बघूयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची शासकीय गाडी अनिकेत तटकरेंनी चालवलेली आहे। शासकीय चालकाला बाहेर काढून गाडी चालवल्यानं अनिकेत तटकरेंवर टीका केली जाते। अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचे पुत्र। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार काल रत्नागिरी दौऱ्यावरती होत्या। घातपात जर झाला असता घातपात तर जबाबदार कोण असा यावेळेस सवाल उपस्थित करण्यात आलाय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमले यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। अजूनही अजितदादा पवारांच्या घातपाताची शक्यता वर्तवली जात असतानाच खासदार सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंनी शासकीय चालकाला बाहेर काढून स्वतः गाडी चालवली। जर घातपात झाला असता तर याला जबाबदार कोण? आता यावरती रुपाली ठोंबरे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे। अनिकेत तटकरे हे माजी आमदार आहेत, प्रोटोकॉल पाळला पाहिजे होता असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। सुरक्षा रक्षकांनी अनिकेत तटकरेंना लायसन्स आहे की नाही हे का नाही विचारलं? पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप उदमले यांचा हा सवाल आहे। जो अपघाती मृत्यू झाला, अपघात झाला, तो घात झाला की घातपात झाला याच्याबद्दल अजूनही शंका उपस्थित असताना उपमुख्यमंत्री दर्जाच्या सुनेत्रताई यांना झेड दर्जाची किंवा वाय दर्जाची सुरक्षा असताना, एवढे सुरक्षा रक्षक असताना XYZ कोणीही कार्यकर्ता येतो किंवा तटकरे येतो, तटकरेंचा मुलगा येतो अनिकेत तटकरे, मला एक सांगा, एवढी सिक्युरिटी असताना त्या सिक्युरिटीमधलं कुणीतरी त्याला विचारलं का, त्यांना विचारलं का की तुमच्याकडे लायसन्स आहे का किंवा तुम्हाला कोणी गाडी चालवायचं तुमच्याकडे प्रशिक्षण आहे का? घातपात झाला असं त्याला जबाबदार कोण? जवळपास 40 ते SPG कमांडो त्यांच्याबरोबर सिक्युरिटीला हवेत, ते कुठे गेले होते? कुणीच त्याला कसं काय विचारलं? हेच एकदम चुकीचं आहे। अनिकेत तटकरे हे पक्षाचे आमच्या माजी आमदार राहिलेले आहेत, परंतु असा प्रोटोकॉल तोडला नाही पाहिजे। आणि आता तर नाहीच, कारण का माननीय अजितदादांचं जे काही निधन झालेलं आहे हे निष्काळजीपणामुळेच झालेलं आहे। जो काय आम्ही आमचा बाप माणूस गमावला आहे या निष्काळजीपणामुळेच गमावलेला आहे। त्याच्यामुळे कितीही कोणीही जवळचं असलं तरी कोणताही प्रोटोकॉल तोडू नये। शासकीय अधिकार तो ड्रायव्हिंग करणारा कर्मचारी असो किंवा